जी मिळेल ते मी कामं करायचो. मी फुलं दारादारी जाऊन विकलेले आहेत. मी लोकांना फक्त मनोरंजन लागायचं. मग भले ते तुमच्यावर हसू द्या, काही असू द्या, कोणी छेड काढू द्या, त्याच्याशी काही घेणं देणं नव्हतं. मेन मुद्दा होता की पैसा कसा कमवायचा. माझी कला मला फक्त उदरनिर्वाहासाठीच वाटत होती. आज मी पानपोईला काम करत असताना मी 300 रुपये महिन्यावर काम करत होतो. तर तुमच्यात चुकीचं काय आणि चांगलं काय हे पण तुम्हाला कळलं पाहिजे. आत्ताचा जो ट्रेंड सुरू झालाय लावणीच्या गाण्यांवरती नेटच्या साड्या, पोट उघडत दिसते, पाठ उघडी दिसते, म्हणजे आयटम सॉन्ग सारखं त्याला लुक येते, पण मुळात लावणी अशी नाही. तुझ्यात बालपणी एक प्रसंग घडलाय, फाशी घेण्याची तुझ्यावर वेळ आली होती, तर ते तसं का घडलं? नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण आपल्या समाजामध्ये बघतो की एखाद्या मुलीने ॲक्टिव्हिटीज केल्या मुलासारख्या तर तिचं वाहवा केली जाते किंवा तिचं कौतुक केलं जातं. पण एखाद्या मुलाने एखाद्या मुलीसारखी कलागुण जर सादर केले तर त्याच्यासाठी नाक मुरडलं जातं आणि नकारात्मक बोललं जातं. तर अशाही परिस्थितीमध्ये, अशा समाजामध्ये एका मुलाने तावून सुलाखून स्वतःला सिद्ध केलेलं आहे, ज्याचं नाव आहे शुभम बोराडे. बीड ते ढोलकीच्या तालावर हा त्याचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत आणि गप्पा मारणार आहोत शुभम बोराडेशी. हाय शुभम. हॅलो. कसा आहेस? मस्त, मजा. तुम्ही कसे आहेत? मस्त. तर तुझा प्रवास आता ढोलकीच्या तालावर बऱ्याच जणांनी तुला बघितलंय आणि सगळे इम्प्रेस आहेत तुझ्यावर, पूर्ण महाराष्ट्र. तर सगळ्यात आधी मला तुला विचारायचं आहे की तुझं बालपण कसं होतं? माझं शिक्षण बालपण थोडं म्हणजे नॉर्मल नाहीच आहे मुळात. म्हणजे माझा जन्म बीडला झालेला आणि 4-5 वर्षाचा असतानाच माझ्या आई वडिलांच्या काही गोष्टींमुळे मी आणि माझी आई नागपूरला गेलो आणि तिथेच शिकलो काही वर्ष समजा. पण परिस्थितीमुळे माझं शिक्षण काही खूप झालेलं नाही, म्हणून मला अर्ध्यातून शिक्षण सोडावं लागलं. कामाधंद्याकडे जास्त लक्ष द्यावं लागलं, प्रोग्रामकडे जास्त लक्ष द्यायला लागलं. असंच हाच काळ गेला माझ्यासाठी नेहमी. म्हणजे थोडासा डिफिकल्ट होतं माझ्यासाठी सगळं. अच्छा. लावणी, महाराष्ट्राची लावणी ही लोकपरंपरा आहे. लावणी ही, आणि मुली लावणी जास्त करतात आणि शुभम मुलगा आहे. तर मुलगा म्हणून लावणीकडे बघण्याचा दृष्टिकोन केव्हापासून तुला कळायला लागलं ह्या गोष्टी की मला लावणी करायला आवडते आणि करायला पाहिजे? आधीपासूनच म्हणजे कला अंगात होतीच. असं म्हणजे मुळात की मी कोणाचं बघून नाचावं असं काही नव्हतं. नाचायला आधीपासूनच आवडायचं, पण लावणीकडे खास कल होता कारण की माझी आई लावण्या खूप पाहायची मी लहान असताना. अच्छा. आणि तिच्यासोबतच मला पण नाद की बाबा लावण्या आपण, म्हणजे मला पण आवड तिच्यासोबत की आपण लावणी पाहायला पाहिजे. आणि तिच्यासोबत खूप सारे असे कार्यक्रम मी अटेंड केले स्वतः जाऊन मम्मीसोबत. आणि माझी आई आणि मी फ्रंटला असायचो नेहमी कार्यक्रम बघायला. बरं. म्हणजे माझ्या आईला खूप जास्त छंद होता लावणीचा. आणि असंच करत करत म्हणजे अंगी कला, लहानपणी एकदा नाचलो होतो एखाद्या ठिकाणी, म्हणून तो होताच अंगात मुळात. पण शिक्षणामुळे किंवा लोकांची जी समाज म्हणजे दृष्टिकोन धारणा आहे की ही फक्त मुलींसाठी आहे आणि फक्त पुरुषांसाठी आहे, असं काही जो क्रायटेरिया आहे त्याच्यामुळे पण थोडा धाक धराळा होता मनामध्ये. पण एक हाऊस मौस म्हणून असतात ना की आई वडील सुद्धा लहान लेकरांना, जर मुलगा असला तर त्याला पण फ्रॉक वगैरे घालतात, असं काय असतं. पण तसं नव्हतं. माझ्या अंगात जी कला होती ती फेमिनिनच होती. अच्छा. म्हणजे पुरुषी नृत्य माझ्या शरीरात नव्हतं, फेमिनिन ग्रेस माझ्या अंगात लहानपणापासून होता. तर असंच घराजवळ कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमामध्ये जाऊन मी एक छोटीशी स्पर्धा होती, त्या स्पर्धेत भाग घेतला. आणि भाग घेतल्यानंतर ते कौतुकाने पाहायचे लोक त्यावेळेस की लहान मुलगा आहे, किती छान केलंय. असं करून त्या स्पर्धेत समजा विजयी ठरलो आणि 1,000-1,500चं पारितोषिक. काय वय होतं त्यावेळेस? मला वाटतं मी 4थीचं वय काय असेल कदाचित, पण 4थीत मी होतो त्यावेळेस. 9-10 वर्षाचं. ते तेव्हापासून थोडा ग्रिप मिळाली की आपण केलं पाहिजे पुढे. फक्त छंद म्हणून होतं त्यावेळेस, अजून काही परिस्थितीचा एवढा मारा अंगावर पडलेला नव्हता. नंतर जसं कळायला लागलं की आपली आई खूप कष्ट करते किंवा काय करते, त्याच्यासाठी आपण मदत केली पाहिजे. मग त्या दृष्टिकोनातून मी कामं करायला लागलो. अच्छा. जी मिळेल ते मी कामं करायचो. मी फुलं दारादारी जाऊन विकलेले आहेत. नवरात्रांमध्ये मंदिराच्या बाहेर बसून पूजेचं ताट ते वगैरे तयार करून विकलेले. आम्ही पहाटे 4 वाजता आम्ही फुलं चोरायला जायचो लोकांच्या घरचे, आणि त्या चोरीच्या फुलातून आम्ही म्हणजे मी माझे मित्र उदरनिर्वाह करायचो. पण काही का असं ना, एक कमवण्याची जिद्द तेव्हापासूनच होती. आणि याच्या मागे पण माझ्या आईचं खूप चांगलं शिकवण आहे की म्हणजे आता इतर जर तुमचा मुलगा तुमच्या जवळ आला तर तो तुम्हाला म्हणेल की आई 1 रुपया दे, तर तुम्ही पटकन पॉकेटमधून काढून देणार. आता तर 1 रुपयाचा जमाना पण नाहीये. आता 100, 150, 1000 रुपये लोक लेकरं मागतात. पण आमच्या वेळेस, म्हणजे मी पण काही खूप म्हातारा नाहीये, पण माझ्या वेळेस मला फक्त तेवढी सवलत की मम्मी 1 रुपया दे. पण माझी आई मला म्हणायची आधी दुकानात जा,
ते काम कर, मग मी तुला 1 रुपया देतो. अच्छा. म्हणजे ह्याच्यातून काय माझ्या डोक्यात ते निर्माण झालं की आपल्याला 1 जरी रुपया पाहिजे असेल तर त्याच्यासाठी थोडं ना थोडं कष्ट करावं लागेल. करायला पाहिजे. हे फुकट काय मिळणार नाही तुम्हाला. तर तिथूनच कष्टाची समजा व्हा. पण नंतर कुठेतरी असं डोक्यात दिवा पेटला, हे सगळे कष्ट करत असताना त्रास खूप होता. इव्हन मी शाळेत गेल्यापासून, सकाळची शाळा 12 वाजेपर्यंत, आणि 12 वाजतापासून मी बिझी असायचो रात्री 9-10 वाजेपर्यंत. पाणीपुरीवाल्याकडे काम करायचो, पानपोईला मी काम करायचो. तिथून नंतर मूर्तिकाराकडे जाऊन मी मूर्ती पाय आणि माती वगैरे हे करायचो. म्हणजे इतकं म्हणजे दिवस घालवायचो मी अख्खा कामामध्ये. आणि एवढं कठीण असल्यामुळे कुठेतरी डोक्यात असं झालं की मागच्या वेळेस आपल्याला 1000 रुपये मिळाले होते, आपण डान्स केला. मग पुन्हा गणपतीचा एक सीझन येतच ना की नवरात्र गणपती, ह्या सीझनमध्ये मग हे कामं न करता आपण एकदा डान्ससाठी वेळ देऊन बघूया. मग तेच लावणी सेटअप केली. शाळेत तर मी करायचो लावणी. शाळेत मला खूप पसंत करायची की नाव न लिहिता, मी स्वतः नाव न देता माझ्यासाठी एक चार्ट यायचा की ते नाव शुभम बोराडेचं नाव आलंय, फक्त सही घेऊन ये त्याची, असं ते होतं शाळेत. मग त्या स्पर्धा, छोट्या मोठ्या स्पर्धा करत करतच मग कळायला लागलं की याच्यात मी कमवू शकतो पैसा. आणि ते माहीत नव्हतं की आपण किती पाण्यात येत नेमकं. जेव्हा बाहेर निघलो तेव्हा माहीत पडलं की बाबा नाही, बाहेर खूप कठीण आहे अजून काम, आणि समाजाच्या दृष्टिकोनाबद्दल पण एवढं काही माहीत नव्हतं. पण जेव्हा खरंच ते फेस करायला लागलो की हसतात आपल्याला, आपण दिसत नाही, मॅच्युरिटी खूप लवकर आली माझ्या डोक्यात की बाबा आपल्याला कशामुळे हसतात लोक, का नावं ठेवतात, का कशासाठी इतकं हे चाललं, आणि मी कुठे कमी पडतोय, मी चुकीचं तर करत नाहीये. म्हणजे होता थोडासा एवढा त्रास झाला ह्या बाबतीमध्ये की हे एवढं इझी नव्हतं समाजाला पटवून देणं की पुरुष लावणी करतो. मग लावणीचं प्रशिक्षण घेतलं का तू? माझ्यासाठी आशिष पाटील म्हणून सगळ्यांना माहिती आहे, आणि ते तरी समजा आता लावणी किंग म्हणून त्यांना ओळख मिळाली आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये खूप मोठं काम केलंय त्यांनी. ते आदर्श होते माझा. माझे खरे आदर्श पाहायला गेले तर जुन्या अभिनेत्री माझा म्हणजे खूप मोठा आदर्श राहिलेला आहे. जसं मधु कांबीकर माहिती सगळ्यांना, त्यांना ऍज अ गुरु मी म्हणजे माझं दैवत म्हणून मी त्यांना लावणीतलं दैवत समजतो. तर ते झाले. आणि हिंदीत पाहायला गेलं तर रेखाजी आहेत, वैजंती माला लावणी शिकला. वैजंती माला आहेत. वैजंती मालांकडून मी हे शिकलो की त्या शार्प खूप आहेत डान्समध्ये. आजही त्यांच्यासारखे बरोबरी मी म्हणजे चॅलेंजने सांगतो की त्यांच्यासारखे बरोबरी आजही कोणी करणार नाही. सोबत अदाकारी तितकीच त्यांची भारी. म्हणजे जे काही मी शिकलोय ना ते फक्त यांच्याकडे बघून आणि यांना आदर्श मानूनच शिकलोय, ज्या जुन्या अभिनेत्री आहेत त्या. खूपच छान. आणि कुठे ना कुठे माझ्या शरीरात मी स्वतःला एक लावण्यवतीच्या रूपात पाहत होतो. म्हणजे लावणीची आवड असल्यानंतर ते असतं ना की मी असं प्रेझेंट केलं पाहिजे स्वतःला, ते होतं. मग ते त्यांच्याकडे बघून मला थोडासा अजून दिलासा भेटायचा की नाही, मी असं करू शकेल कधी ना कधी. आवडीचं रूपांतर करिअरमध्ये असं झालं माझं आवडीचं रूपांतर की बघताय तुम्ही की मी कष्ट करत होतो खूप. मी इव्हन 2-3 माळावर चढून घर सुद्धा रंगवायचो. ह्याच्यावरती काय म्हणतात सीडी असायची, त्या सीडी मध्ये लटकून. आता ज्या वेळेस मी बाहेर कॉम्पिटिशनला आल्यानंतर प्रत्येक ठिकाणी बक्षीस मिळतच नव्हतं. आणि नागपूर असा भाग आहे की तिकडे छोटा मोठा कार्यक्रम असला ते लोक डान्सर लोकांना बोलवायचे, मुलांना पण बोलवायचे, कारण मुलं खूप इझिली अवेलेबल होत होते कार्यक्रमासाठी. आणि लोकांना फक्त मनोरंजन लागायचं. मग भले ते तुमच्यावर हसू द्या, काही असू द्या, कोणी छेड काढू द्या, त्याच्याशी काही घेणं देणं नव्हतं. मेन मुद्दा होता की पैसा कसा कमवायचा. माझी कला मला फक्त उदरनिर्वाहासाठीच वाटत होती आधी. छंद होता पण त्याचा मी म्हणजे माझ्या लाईफमध्ये काय वापर करून घ्यायचा, कारण त्याचा दुसरा काही फायदाच नव्हता. बरोबर. लोकही हसत होते, काही एवढं म्हणजे नावं ठेवत होते, मला दुसरी काय म्हणतात अचिव्हमेंट भेटत नव्हती त्याच्यातून. मग याचा वापर मी करावा तर कार्यक्रम शोज करून मला पैसे कमवायचे होते. तर माझा पहिला पेमेंट होता 500 रुपये शोज मधला. असं शो कॉम्पिटिशन करता करता एक आर्टिस्ट भेटले नागपूरचे, ज्यांचं खूप जुनं नाव होतं, ज्यांना म्हणजे नागपूरची माधुरी दीक्षितच म्हणायचे एका, म्हणजे इतकं छान नाचत होते ते. आणि त्यांचे खूप फॅन होते त्या साईडला. मग त्यांनी माझा डान्स बघितला. ते बोलले की मी शोज वगैरे करतो आणि तू माझ्या कार्यक्रमात ये. असं करून त्यांचे कार्यक्रम सुरू केले. कार्यक्रमाला मी जात गेलो. मला भलेही 500 रुपये भेटत होते पण ते माझ्यासाठी खूप होते. कारण की मी पानपोईला काम करत असताना मी 300 रुपये महिन्यावर काम करत होतो. 300 रुपये महिना. आणि त्याच्यानंतर पाणीपुरीवाल्याकडे काम करत असताना मी 30 रुपये 20 रुपये रोज असायचो याच्याकडे. आणि मूर्तिकाराकडे मी 2000 रुपये महिना काम केलं, मातीचं काम. मग इतकं
ह्याच्यापेक्षा तर मला हे इझी आहे. 2 तास नटण्यात घालवायचे, 2 तास कार्यक्रमात घालवायचे, 4 तासामध्ये तुमच्याकडे 500 रुपये येत आहे. हे पण मला खूप वाटायचं आणि लोकांच्या ओवळण्या पण पडायच्या. हो. भले माझ्यावरती लोक हसू द्या, बरोबर. भले माझं लुक चांगलं नसू द्या, पण मला ते करावं लागायचं, कारण की त्याच्यापेक्षा इझी वे नव्हता माझ्याकडे कुठलं काम करायचं. तर अशा प्रकारे सोप्या पद्धतीने माझ्याकडे पैसा यावा म्हणून तेव्हा कला नसून छंदाला मी एक काय म्हणतात त्याला, नाही करिअर पण नाही म्हणू शकत मी, एका प्रकारे एक गरज म्हणून, उदरनिर्वाहाचं साधन म्हणूनच मी त्या छंदाकडे बघितलं होतं. नाहीतर मला नाही वाटत की जर हे सगळं असतं तर मी एवढ्या लवकर या क्षेत्रात घुसलो असतो. तुझ्या ह्या लावणीच्या प्रवासामध्ये तुझ्या आईचा सपोर्ट होताच तुला, तुझ्या मित्रमंडळींचा, घरच्या आणखी नातेवाईकांचा कसा सपोर्ट होता? जसं मी सांगितलं की लहानपणापासून मी नागपूरला आहे माझ्या आईसोबत, माझे वडील आमच्यासोबत नव्हते आणि 20 वर्ष मी माझ्या वडिलांच्या बगैरच राहिलेलो आहे. तर पाहायला गेलं तर नागपूर या भागात आमचा कोणीच नातेवाईक नव्हता. म्हणून आम्ही असे एकटे असल्यासारखे त्या भागामध्ये. वरून माझी लावणी ही काही पचण्यासारखी नव्हती सगळ्यांना, की पुरुष म्हणजे मुलगा आहे आणि मुलीचे डान्स करतो. तर माझ्यासाठी इझी नव्हतं तिकडे सर्वाईव्ह करणं आणि माझ्या आईला सुद्धा नाही, कारण की एकटी बाई कष्ट करून जर मुलगा जगवते किंवा स्वतः जगते. एक छोटीशी रूम असायची, कौलाचं घर असायचं, तिथंच आम्ही राहायचो. म्हणजे परिस्थिती बघा, त्या कौलाच्या घराच्या पुढे मातीचं पटांगण होतं आणि पैसा वाचावा त्याच्यासाठी माझी आई बियाणं असतात ना, ते रोपण करून त्याच्यातून भाजीपाला उगवून आम्ही म्हणजे ते करून खायचो, म्हणजे फक्त थोडीशी हेल्प व्हावी म्हणून. आणि फॅमिलीवर सपोर्ट तर नव्हताच मुळात, आणि मित्रमंडळी पण, फ्रेंड सर्कल तर नव्हतंच माझ्यासाठी मुळात. ग्रुपिझम इतकं आहे ना, जिकडे तिकडे ग्रुपिझम खूप आहे. आता तुम्ही शाळेत गेलात, आपण भरपूरदा ऐकतो रॅगिंग हा प्रकार खूप होतो शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, म्हणजे मोठ्या सिटीजमध्ये, म्हणजे पिक्चरमध्ये वगैरे पाहिलं. मी तर कधी याचा अनुभव नाही घेतला, पण ग्रुपिझम मला लहानपणापासून अनुभव आहे की एक सुशिक्षित पोरांचा, म्हणजे चांगल्या घरच्या मुलांचा एक वेगळाच ग्रुप असायचा आमच्या शाळेत सुद्धा. आणि गरीब मुलं वेगळीकडे राहायची, त्याच्यात टुकार पुरं वेगळी राहायची. म्हणजे मी टुकारांमध्ये पण नाही, मी वेल सेटल लोकांमध्ये पण नाही, हुशार लोकांमध्ये पण नाही, मी एकटाच असायचो. का तर मी मुलीचा डान्स करतो. म्हणजे बायक्या मुलासोबत कसं राहायचं हे त्यांच्या डोक्यात असं ते एक हे बनलेली मेंटॅलिटी बनलेली की याच्यासोबत कसं राहायचं. म्हणून मी जरी कोणामध्ये गेलो तर माझ्यासोबत ओके राहून मला साईडला काढून द्यायचे. म्हणजे त्यांचा कधी प्लॅन पण बनला की चला आज आपण, मित्रांचं खूप असायचं आधी की आपण गार्डनला जाऊया, आपण फिरायला जाऊया, आपण हे करूया ते करूया, पण ते माझ्यासोबत कधीच कुठल्या मित्रांनी घडवलं नाही. 1-2 नंतर खूप चांगले मित्र झाले, म्हणजे अजूनही आहेत, म्हणजे 4थी पासूनचे आताही ते मित्र आहेत. त्यांचा माझा कधीच कॉन्टॅक्ट तुटलेला नाही, तुटणारही नाही मला असं वाटतं. आहेत काही मित्र, पण ते ग्रुपिझम माझ्याकडून नाही बनलं. मला कधी स्वतःच्या ग्रुपमध्ये कोणी सामील नाही केलं त्यावेळेस. का तर मी थोडा वेगळा आहे. वेगळा म्हणजे काय, फक्त माझा कलाकारीसाठीच मी वेगळा राहिलो. ढोलकीच्या तालावर हा कार्यक्रम तुझ्यापर्यंत कसा आला? लहानपणापासून हा कार्यक्रम मी पाहतोय. आमच्या घरी टीव्ही होता त्यावेळेस, जुना टीव्ही होता, म्हणजे आम्ही सेकंड हँड घेतला होता. त्या टीव्हीतनं तो कार्यक्रम पाहायचो. केबलच्या वायर्सचा सिस्टीम आधी असायचा, मंथली केबलच्या वायरवरती केबल यायचा आणि दुसऱ्या कुठल्या तरी चॅनलमध्ये तो कार्यक्रम यायचा. आणि पहिल्या सीझन पासूनच मला तो खूप आवडायचा तो कार्यक्रम. आणि त्या कार्यक्रमात आशिष पाटील सुद्धा कोरिओग्राफर म्हणून होते. आणि त्याच्या आधीच्या कुठल्या तरी कार्यक्रमाला आशिष पाटील स्वतः परफॉर्मर होते. आणि तो पाहता डोक्यात इतकं हे आलं की लावणी करायची आहे बाबा ह्या माणसासारखी, एकदा स्क्रीनवरती यायचं आहे. पण तो मुलींचा शो आहे म्हणून याचे ऑडिशन कसे होतात, कुणाला कॉल जातो, काहीच माहिती नाही. मी ऑडिशन दिलेत त्यावेळेस, पण मी DIDचे ऑडिशन दिलेले होते, डान्स क्लासचे ऑडिशन दिले होते. जसे म्हणजे माझी जी भूक होती की मला दिसायचे पडद्यावर एकदा, ती मी माझ्याकडून करण्याचा प्रयत्न केला. पण ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमाचे ऑडिशन कसं होतात, काय होतात, मला काही माहिती नव्हतं. कारण याचे ओपनली कॉम्पिटिशनचे बघितलंच नाही की ऑडिशन खूप ओपनली होतात, किंवा आले तरी आपल्याकडे तेवढं साधन नाही आहेत, इंटरनेट नव्हतं त्यावेळेस आणि कळत नव्हतं की कसं, आणि खरंच विश्वास ठेवावा का कुठल्या गोष्टीवरती, कोणी फोन केला, कोणी काय केला, मला त्याची आयडियाच नव्हती. पण मी तो कार्यक्रम बघत मोठा झालो. मी भरपूरसे त्याचे सीझन पाहिले आणि खूप इच्छा होती मनात की एकदा या कार्यक्रमात जायचे. आणि तोपर्यंत समजा ह्या काळापर्यंत, जोपर्यंत हा सीझन आला माझा, त्या सीझनपर्यंत मी स्वतःला खूप डेव्हलप करून घेतलं होतं. स्वतःला त्या लायकीचं केलं की मला लोकांनी चांगल्या नजरेने बघावं, या लायकीचं केलं होतं. आणि तीच माझी मेहनत समजा कुठेतरी मला इथपर्यंत पोहोचली. सोशल मीडियामुळे मला वाटतं
मी काही खूप व्हायरल नव्हतो, पण 1-2 व्हिडिओ असे असतात की ते पोहोचतात कोणापर्यंत तरी. चॅनल पर्यंत बहुतेक तो व्हिडिओ गेले आणि त्यांचा मला फोन आला की आमचे ऑडिशन होणार आहेत, तर तू देणार का ऑडिशन. मी तर खूप खुश झालो. तोपर्यंत ऑफिशियली ऑडिशनचे हेडलाईन यायच्या बाकी होत्या टीव्हीवरती. त्याच्या 2 दिवसांनी त्या आल्या. मग मी त्याच्यावर पण व्हिडिओ पाठवला. मला जो फोन आला त्याच्यावर मी कन्फर्म नव्हतोच, त्याच्यावर पण व्हिडिओ पाठवला आणि यांना पण दिला. मग ते बोलले की आमच्याच टीममध्ये तुम्ही आम्हालाच वापस व्हिडिओ पाठवला. मग माझ्यासोबत बरेचसे पुरुष लावणी कलावंत पूर्ण महाराष्ट्रातून त्यांना कॉल गेलेले, त्यांना पण ऑडिशन द्यायला लागलं. कारण की महाराष्ट्र खूप सीमित आहे मला वाटतं. जेव्हा भारताचे ऑडिशन होतात त्यावेळेस खूप वेगळं असतं, पण लावणी महाराष्ट्रापुरतीच म्हणून ते त्यांना हातावर मोजण्यासारखेच लावणी कलाकार चांगले मिळाले. आणि असं ऑडिशन, मग ते ऑडिशन क्लिअर झालं. त्यानंतर मी घरी आलो. मला त्यांनी काय कन्फर्मेशन नव्हतं दिलं, मी जा घरी. असं म्हणलं झालं तर झालं, नाही तर नाही झालं. पण मी होप नव्हती माझी की मी होणारच सिलेक्ट. का? कारण की शेवटी किती केलं तरी स्त्रियांचा कार्यक्रम आहे आणि ह्या कार्यक्रमामध्ये पुरुषाला कितपत घेणार किंवा किती पुढं पण घेऊन जाणार हे पण, कारण काही कार्यक्रमामध्ये असं झालेलं की पुरुषांना घेतात तर खरं कार्यक्रमामध्ये, पण त्यांना पुढे नेत नाहीत. का? कारण की तो कार्यक्रमाचा भागच नाही पुरुष, बरोबर, स्त्रियांचा जर कार्यक्रम आहे म्हणून त्याला घेणार, TRP घेणार आणि 1-2 एपिसोड नंतर वापस पाठवणार. असं ऑलरेडी 1-2 आर्टिस्ट सोबत झालेले. पण मला वाटतं कुठेतरी माझा हा चुकीचा दृष्टिकोन होता. पण त्यांचा मला कॉल आला एक दिवशी की इथे आमचे टेक्निकली ऑडिशन होणार आहेत. त्या ऑडिशनला मी गेलो. तिथून पण पुन्हा वापस मी घरी आलो की काय नेमकं आता. त्यांनी पुन्हा मला म्हणले की एक व्हिडिओ पाठवा पुन्हा दुसरा, आणि पुन्हा ऑडिशनला. मग मी मुंबईला ऑडिशनला आलो. म्हणजे असे 2-3 राऊंड माझे झाले. त्यात मी परिपूर्ण उतरलो आणि नंतर मला ग्रूमिंग सेशनसाठी सिलेक्ट. कसं वाटलं त्यावेळेस सिलेक्शन? म्हणजे मला विश्वासच बसत नव्हता की एवढ्या वर्षाचं स्वप्न बघितलेलं मुलींच्या कार्यक्रमामध्ये मला इतपत म्हणजे मी सिलेक्ट होतो हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. मी फिनालेपर्यंत आलो आणि फर्स्ट रनर अपची ट्रॉफी माझ्या हातात आहे. हा तर खूप लांबचा दृष्टिकोन आहे माझ्यासाठी. मग त्यावेळेस म्हटलं चला जिथपर्यंत जातोय चला, एकदा जरी आपण स्क्रीनवर दिसलो तरी हे खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. कारण की एका मुलींच्या स्पर्धेत ही अपॉर्च्युनिटी भेटणं पण खूप मोठी गोष्ट आहे. सो ते असा मी इथपर्यंत पोहोचलो. खूपच छान, खूपच छान प्रवास आहे. त्या कार्यक्रमातला आठवणीचा क्षण कुठला आहे? आठवणीचा क्षण असे 2-3 क्षण होते ज्यामध्ये मला म्हणजे स्वतःवर बिलीव्ह नव्हतं की माझ्यासाठी हे सगळं होतं. जसं गणेश आचार्य आले होते आणि मी माधुरी दीक्षितचं एक सॉन्ग मला भेटलं होतं चोली के पीछे, त्याच्यात मला लावणी प्रेझेंट करायची होती आणि त्याला लावणीचं रूप देण्यासाठी त्या ओरिजिनल गाण्याला इतकं तोडून मोडून त्याच्यात बीट्स वगैरे मिक्स करून केलं की मला ते करणं खूप डिफिकल्ट होतं. आणि वरून गणेश आचार्य येणार ते मला माहीत पण नव्हतं. ज्या दिवशी कळलं की गणेश आचार्य सर येणार आहेत आणि मला ती लावणी त्यांच्या पुढे प्रेझेंट करायची आहे, माझे 12 वाजलेले त्यावेळेस. पण नंतर त्यांनी माझा परफॉर्मन्स असा बघितला तोंड उघडत, आणि मला पण माहित नाही, मी ज्यावेळेस टेलिकास्ट पाहिला तेव्हा मला कळलं. आणि त्यांनी स्टेजवर येऊन मला मिठी मारली. आणि सेकंड ते तर होतच मोठं, कारण की ज्यांच्याकडे गोविंदा डान्स शिकलेत त्यांनी आपल्या कलेचं इतकं कौतुक केलं, त्यांनी आपल्यातल्या कलाकाराला जाणून घेतलं आणि इतके डाऊन टू अर्थ आहेत ते. खरंच म्हणजे खूप मस्त वाटलं. ते आले सेटवरती तर त्यांनी स्वतःचा वट न ठेवता कलाकारां जे आम्ही आर्टिस्ट होतो यांच्याकडे चांगलं लक्ष द्या म्हणणारे तेच एक म्हणजे मला वाटले की त्यांनी खूप काळजी घेतली कलाकारांची, इतके चांगले ते होते. आणि पुन्हा नागराज मंजुळे आले होते. ते आल्यानंतर त्यांनी पण स्टेजवर येऊन मिठी मारली. ते तर इतकं म्हणजे मी पाया पडायच्या आधी ते माझ्या पायात झुकले होते. म्हणलं अरे बापरे, असं होणं म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. ज्या माणसाला लोक बघायसाठी तरसतात ना शेवटी. आणि एक दिवस असा होता की माझी खूप गाजलेली लावणी ते चढवला पट्टा. तर बालवंदर पिक्चरचे जे ऍक्टर होते सुबोध सर, त्यांनी मला बाईट पाठवली होती व्हिडिओमध्ये की शुभम तू माझा आवडता कलाकार आहेस असं तसं. आणि कुठेतरी मला रिअलाइज करून दिलं त्यांनी की बालगंधर्व कसे आहेत. म्हणजे त्यांच्याकडे बघून आम्हाला कळत होतं की ते किती देखणे दिसत होते मूवीमध्ये. आणि मीही स्त्री पात्र करतोय म्हणून त्यांनी म्हणजे कुठेतरी उपमा दिली. खूपच छान. म्हणजे खूप मोठ्या मोठ्या गोष्टी माझ्यासोबत घडल्या ज्या माझ्यासाठी खूप मोठ्या होत्या, कारण की सहज बाहेरून हे सगळं नव्हतं मिळत आणि तिथं त्या गोष्टीची किंमत झाली. मला खूप म्हणजे अभिमान वाटतो त्या गोष्टीचा. लहानपणापासून जे स्वप्न बघितलंय किंवा जे
कष्ट केले त्याचं फळ मिळाल्यासारखं अगदी. एक म्हण आहे, जे होतं ते चांगल्यासाठी. बरोबर. तर ही म्हण तू कुठल्या, तुझ्यासाठी काय वाटतं, कधी असं वाटलं तुला की जे होतं ते बऱ्यासाठी वाटतं? नेहमी काय झालेलं आहे की कुठली गोष्ट इझिली मिळालीच नाही मुळात. वडिलांपासून जेव्हा आम्ही नागपूरला गेलो त्यावेळेस सगळं कमवून, हातावर कमवून पानावर खायचं, ते काय अजून एक म्हण आहे तशी. तर तशी आमची परिस्थिती होती. आणि जसं जसं मला जितके कठीणाई झाली ह्या स्पर्धेमध्ये, पुरुष लावणी कलावंत म्हणून पुढे येण्यामध्ये किंवा स्वतःला प्रेझेंट करण्यामध्ये, लोकांपुढे ठाम उभं राहण्यामध्ये जितका मला त्रास झाला आहे ना, बहुतेक त्या त्रासामुळेच आणि त्या निंदा केल्यामुळेच बहुतेक मी इतका घडलो असेल, मला असं वाटतं. कारण की जोपर्यंत तुम्हाला कोणी म्हणणार नाही ना की तू चुकीचा आहेस, आणि आपण चुकीचंही नसू द्या, पण त्यांच्या नजरेत तुम्हाला करून दाखवायचंय ना की आता मी चुकीचा नाही हे तू म्हणणारा पाहिजेस. तू जर मला चुकीचं ठरवत होतास, आज मी त्या पायरीवर उभा आहे, मग हे त्यांच्यामुळे पण पॉसिबल होतं, जे आपल्याला निंदा करतात, आपली म्हणजे त्यांनी नाव ठेवलं हे बऱ्यासाठीच झालं असं तुला म्हणायचंय. मला वाटतं जे काय झालं ना ते चांगल्यासाठीच झालंय. आणि तिथं पुन्हा एक मन उभी राहते की निंदकाचे घर असावे शेजारी. हे खूप लोकांनी ऐकलं असं, आणि ते खरंय. तुम्हाला जोपर्यंत असं रिअलाइज करून देणारा व्यक्ती पाहिजे की तू योग्य नाहीयेस, जोपर्यंत तुम्हाला नावं बोटं ठेवलं जाणार नाही, तुम्हाला कष्ट होणार नाही. शेवटी सोन्याला तापल्यानंतर आकार भेटतो आणि हिऱ्याला घासल्यानंतर चमक येते. शेवटी तशीच ती गोष्ट माझ्यासोबत झाली असणार की आपण जरी शून्यात होतो, आपण जरी स्वतःला ग्रेट समजतो ना, तरी असे लोक तुमच्या आसपास पाहिजे की तुमची जागा तुम्हाला कळाली पाहिजे. आणि हे पण खूप महत्त्वाचं आहे की जरी आपण एक चांगले कलाकार आहेत किंवा आपण एक उभरते कलाकार असू द्या किंवा स्वतःला तयार करतोय, तर तुमच्यात चुकीचं काय आणि चांगलं काय हे पण तुम्हाला कळलं पाहिजे. स्वतःला जज करणं खूप गरजेचं आहे. हे जोपर्यंत आपल्याला कळणार नाही तोपर्यंत स्वतः आपण पण पुढे जाणार नाही. अगदी खरं. तुझ्या बोलण्यातून मला सतत जाणवतंय की स्वतःला जास्त म्हणजे स्वतःला ओळखतोस तू, स्वतःला ओळखलं पाहिजे हे प्रत्येकाला कळत नाही, आणि हे तुला कळलेलं आहे. तरी सुद्धा तुझ्या बालपणी एक प्रसंग घडलाय, फाशी घेण्याची तुझ्यावर वेळ आली होती, तर ते तसं का घडलं? म्हणजे माझं वय काय खूप नव्हतं जास्त, 4वी 5वीचं 6वीचं वय असेल, हे लहान वय, आणि लहान मनावरती खूप गोष्टी लवकर प्रभाव. तसंच माझ्या मनावर खूप गोष्टींचा परिणाम झाला होता की मुलीसारखा नाचतो, म्हणजे नाही त्या शब्दात, म्हणजे आता मला बोलायला लाज वाटते, बायल्या आहे, छक्का आहे, म्हणजे जे त्यांना बोलता येईल ते बोलत होते. ते इतकं मनावर दगड पडला. माझ्या आईला खूप सहन करावं लागायच्या सगळ्या गोष्टी, कारण मी नेहमी रडत असायचो. रस्त्याने चालताना माझी मान खाली असायची, कारण की लगेच कळायचं की आपल्याबद्दल कोणतरी तिथं कुसपुस करत आहे. आपल्याला काय नाही कळत असातला विषयच नाही, लगेच आपल्याला कळतं की तुमच्याबद्दल कोण गॉसिप करतंय किंवा कोण आपल्याबद्दल वाईट बोलतंय. लांबून जर तुम्हाला बघून कोणी हसत असलं की ते पण कळतं की तो आपल्यालाच हसलाय. दरवेळेस मिसअंडरस्टँडिंग होईल हे गरजेचं नाही. आणि मी असाच राहिलो, आधी खूप इग्नोर केलं, पण ना शेवटी माझ्या आईला त्रास व्हायला लागला. माझी आई जाऊन भांडायची अक्षरशः दारामध्ये, माझ्या लेकराला कसं काय बोलला, काय झालं, ते पण मला देखवत नव्हतं. माझ्यामुळे माझ्या आईला सगळं फेस करावं लागत होतं. आणि मी मग एक दिवशी असा विचार करायला लागलो, मी चुकीचा आहे का? म्हणजे माझ्यात जर ही कला उपजली आहे तर याच्यात माझा दोष आहे का? किंवा हे असं नसायला पाहिजे का? हे म्हणजे अननॅचरल आहे का? हे नॅचरल नाही आहे का? आणि त्यावेळेस आता तरी लोक म्हणजे फॅशनचा जेव्हापासून जमाना वाढला तेव्हापासून म्हणजे आज साडींची पण धोती घालतात, साडींचे कुर्ते शिवतात, म्हणजे साडी आता माणसासाठी पण सहज झाली. पण त्यावेळेस तसं नव्हतं. मला सतत डोक्यामध्ये कुट असायची की बाबा तू किती निगेटिव्ह आहे मी, म्हणजे माझ्यामुळे किती त्रास आहे लोकांना, म्हणजे कोणाला सहन होत नाही, आणि त्याच्यामुळे माझ्या आईला पण त्रास होतोय. मी एकटाच आहे शेवटी, मी जर नसेलच तर मग हा त्रास होणार नाही माझ्या आईला, असा मी समजून, असा विचार करून मी घराजवळच्या जांबाच्या झाडाला फाशी लावली होती. पण म्हणतात ना, इथपर्यंत यायचं असेल, जे ह्याच्या आधीचं जे म्हणतो आपण, जे झालं चांगल्यासाठी झालं, ते बहुतेक असेल. माझा एक फ्रेंड होता, तो पण काय खूप मोठा नव्हता, पण त्यांनी येऊन माझे पाय धरले होते खालून की तू तुमच्यासाठी देव म्हणून. हा, ते पण एवढा आहे की तो पण मला बोलला की ऐसा नाही करण्याची, त्या साईडला हिंदी खूप बोलतात, असं नको करू. आणि काही होत्या शुभचिंतक ज्या मला भावासारख्या समजायच्या, त्या पण आर्टिस्टच, म्हणजे आर्टिस्ट म्हणल्यानंतर डान्सच करायच्या. आमच्या शाळेत आमच्यासोबत डान्स करायच्या, मी ताई म्हणायचो नेहमी. तर ती मला एक दिवशी अशी बसून बोलली की एक दिवशी तू खूप उंचावर जाशील, म्हणून आता जर हे करून बसशील ना तू, तर जे पुढचे चांगले दिवस बघायचे हे कोण बघणार आहे? हे कोणीच बघणार नाही. आणि तू जर हरला तर तुझ्यासारखा अजून कोणतरी असाच गुजरेल.
पण तुला तरी सिद्ध करावं लागेल त्याच्यासाठी की तुझ्यासारखे जे कलाकार आहेत ते कमी नाही आहे. तर तू स्वतःला त्रास करून घेऊ नको, तू मोठा होशील खूप, तर तू आता हार नकोस मानू, हे तू हरलास तू इथे. राईट. पण तेव्हा माझ्या डोक्यात जिद्द पेटली की बाबा लोकांनी आपल्याला जन्माला नाही घातलं, बरोबर आहे. आपल्याला 2 घास चारत नाहीयेत, आपण आपल्या घरात चटणी मीठ भाकर खातोय, ते कसे खातोय हे आपल्याला माहिती, त्यांना नाही माहिती, म्हणून ते लोक असं बोलतात. बरोबर. आणि जे आपली बरोबरी नाही करू शकत ते लोक नावं ठेवतात. राईट. म्हणून ते डोक्यात घेतलं आणि स्वतःला म्हणजे त्रास करून घेणं बंद केलं. मी नंतर लोकांचं खूप दुर्लक्ष केलं खूप गोष्टींकडे. अगदी खरं आहे. शेवटी त्यांनी बोलणार, त्यांना बोलायला काय वाटणार नाही. सहज आपल्याला पण एखादी वस्तू दिसली ना थोडी विभत्स, पण आज तू त्यांचं तोंड बंद केलेलं आहेस, आज ज्या ठिकाणी आहेस. आणखी एक म्हण, कानाला खडा. की आता हे करणार नाही आपण असं. कानाला खडा म्हणल्यानंतर हे की आता म्हणजे आधी खूप हे झालं, मी रागीट स्वभाव खूप होता माझा, भयंकर, की बाबा लगेच चिडायचं कुठल्या पण गोष्टीवरती, कारण की शेवटी इरिटेड होतं ना माणूस कुठल्या पण गोष्टीत. पण आता मी ते बंद केलंय. जसं समजा आपण चिखलात दगड हाणला तर चिखल आपल्या अंगावर उडणार, म्हणून एक तर दुसऱ्याच्या फाटक्यात आपण शिरायचं नाही, ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट ही की तुम्हाला किती नावं ठेवू द्या, कोणी किती हसू द्या. आता मी लोकली खूप प्रवास करतो, असं गरजेचं नाही की बाबा आता ढोलकीच्या तालावरचा मी प्रथम उपविजेता झालोय तर कॅबनीच फिरत असणार किंवा काय. कुठे लवकर पोहोचायचं असलं तर मला लोकल ट्रेनने ऑटोनेच जावं लागतं. असं करता असताना खूपदा लेडीजचे धक्के लागतात, कुणी एकदम स्लममधून कुणीतरी असं रफ अँड टफ माणूस आपल्या पुढे येऊन अरेरावी करणार. तेव्हा ओके, आपण गरीब, आपण चुपचाप, आपली काहीच अवकात नाही आहे, म्हणजे असं करून चुपचाप निघायचं तिथून. कारण की जर मी तिथे बोललो तर तिथे एक तर माझी इमेज पण खराब होणार, आणि त्याचा फायदा काय आहे नेमकं. तो तोंड वाजवणार, मी तोंड वाजवणार, आम्ही थोडंसं भांडणार, गच्ची बिच्ची धरणार, एकमेकांची मारहाण होणार. फायदा काय आहे त्याचा? काहीच नाही. म्हणून जसं आहे तसं चालू द्या, कानाला खडा. म्हणून कोणाच्या तोंडाला आता मी लागत नाही. लावणी कलावंत म्हणून तू समाजाला काय सांगशील? लावणी लावणीकडे समाजाने कसं बघितलं पाहिजे, लावणी अशी पुढे कशी जायला पाहिजे, ह्या दृष्टीने काय सांगशील? इथे प्रेक्षक नाही तर कलाकारांना पण ही गोष्ट लागू होते की मुळात लावणी खूप सोज्वळ, खूप सुंदर आहे. हो, अगदी. रिझवणीचा प्रकार आहे, मग नंतर हे लावणीत जुडलं. लावणी या शब्दाचा मेन मूळ अर्थच असा आहे की लावण करणे, म्हणजे त्याला लावणे, पेरणे एक प्रकारे. त्याची वेणीची जशी आपण गुंफण करतो तशी शब्दाची गुंफण केलेली आहे, म्हणून त्याला लावणी हे नाव पडलेलं आहे. त्याच्यात लावण्य ऍड केलं, शृंगार झालं समजा. बरं ठीक आहे, शृंगार पण काय खूप विवत्स नाही, खूप नंतर पण लावण्या ज्या आल्या शृंगारी, चित्रपटातल्या पण लावण्या ज्या काय आल्या त्या पण खूप चांगल्या आहेत. पण नंतर आत्ताचा जो ट्रेंड सुरू झालाय लावणीच्या गाण्यांवरती, नेटच्या साड्या, पोट उघडत दिसते, पाठ उघडी दिसते, म्हणजे खूप विभत्स, म्हणजे आयटम सॉन्ग सारखं त्याला लुक येते. पण मुळात लावणी अशी नाहीये. मुळात लावणी खूप घरंदाज आहे. जरी एक काळ होता की ज्यावेळेस स्त्रियांनी खूप विरोध केला लावणीचा, की लावण्या नाही झाल्या पाहिजे. का? कारण की त्यांच्या घरची माणसं बैठकीला जाऊन सगळं लुटून यायचे, त्यामुळे बायकांनी विरोध केला लावणीचा. पण मुळात लावणी ही आपल्या महाराष्ट्राची लोकपरंपरा आहे. आणि आता ही जर नऊवारी जर टिकली कोणाच्या अंगावर तर ती लावणीने टिकवून ठेवली, मला असं वाटतं. यानंतरची पिढी नऊवारी आपल्या महाराष्ट्राचा मेन पोशाख आहे ती कुठली स्त्री घालणार नाही. म्हणून ट्रेंड पुरतं, लग्नापुरतं नाकात नथ घालायची किंवा हे एवढंच राहणार, पण इथून पुढे टिकणार नाही. मग लावणीच ते टिकवते ना, तर ते आपलं पण काम बनतं की त्याला तसंच टिकवून ठेवणं. हे कलाकाराच्या पण हातात आहे आणि हे प्रेक्षकांच्या सुद्धा हातात आहे. आजकाल काय होतं जिकडे तिकडे की चला पैसा पाहिजे किंवा आपली परिस्थिती खराब आहे म्हणून काय करतात की त्यांनी डिमांड केलं ना, तुम्हाला एखाद्या प्रेक्षकाने डिमांड केली, आम्ही तुम्हाला पैसे दिलेत तर तुम्ही आमच्यासाठी डिस्को करा. डिस्को म्हणजे लावणीची साडी असू द्या, आम्हाला केस मोकळे सोडून असं तसं. मग आपण त्यांची डिमांड पूर्ण केली. कशासाठी? पैशासाठी. मग त्यांनी तुम्हाला किंमत देऊ का नको देऊ, मग ती डिमांड पूर्ण केल्यानंतर तर ट्रेंड बनतोच. जोपर्यंत आपण त्यांच्या डिमांडवरती थोडासा प्रश्नचिन्ह नाही, फुल स्टॉप देत नाही की नाही, मी तुमची डिमांड ठीक आहे, तुम्ही मला पैसे दिलेत, पण मी असा आर्टिस्ट आहे आणि मी हे प्रेझेंट करणार, आणि तुम्ही हीच डिमांड माझ्याकडे करा की मी घरंदाज जर लावणी करतोय तर तुम्ही माझ्याकडून तीच अपेक्षा ठेवा. जास्तीत जास्त मी खडी लावणी करेल, उभी म्हणजे थोडीशी धूमधडाक्याला लावणी करेल, पण तुम्ही ज्या वेळी म्हणताय असं करा तर मी तसं करणार नाही. हे दोघांच्या हातात आहे. बरोबर. समोरच्या व्यक्तीने जर समजा, आपण कितीदा असं करतो ना की कोणी उसने पैसे मागायला आलं की तो म्हणतो यार मला 10,000 रुपये पाहिजेत उसने, तर आपण लगेच 10,000 नाही देत. आपण आधी बघतो आपल्या खिशात किती आहे,
त्या हिशोबाने आपण अर्धे पैसे त्याला देतो. हो. पण तसं डिमांड करणारा आणि हातात देणारा बरोबर. दोघांच्या हातात आहे की तुम्ही काय मागितलं पाहिजे, तुम्ही काय दिलं पाहिजे. पण तो जो ट्रेंड झालाय ना लावणीसाठी, तो मला वाटतं की तो दृष्टिकोन कलाकारांनी पण बदलला पाहिजे आणि प्रेक्षकांनी पण बदलला पाहिजे. त्याच्याशिवाय लावणीला ते जे जुनं रूप आहे ते येणार नाही. आणि मुळात दुसरा मुद्दा असा आहे, याच्यानंतर काय वाईट दिवस येतील लावणीवरती, लावणीकडे बघणारा जो वर्ग आहे तो कमी होणार. लावणीकडे बघणारा वर्ग आयटम सॉंगच्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे बघणार. म्हणून तर हा फरक पडतोय ना की लेडीजच्या लावणीला खूप जास्त डिमांड आहे आणि पुरुषांच्या लावणीला तेवढी डिमांडच नाही आता. आज जर मी माझ्यासोबत जर एखादी लेडीज उभी असली तर तिला बघणारा वर्ग पुरुष वर्ग. मग स्त्रियांकडे जास्त आकर्षण असतं पुरुषांचं, हा मेन मुद्दा आहे. ती पुढे जाणार. हा, वरून जर तिने विभत्स जाळे गेले तर मग ते अजून जास्त वाव वाटणार त्यांना. कारण की तिच्याकडे दाखवायला खूप आहे, माझ्याकडे काही नाही माझ्या कलेशिवाय. बरोबर. पुरुषाकडे काही नसतं की पुरुषाने पुरुषाकडे कशा दृष्टिकोनातून पाहावं. मग हे काम आता सरकारच करणार. मग शेवटी आता लोककलाकार म्हणून कोण पुढे घेऊन जाणार? सरकार करणार. जर समजा सामान्य पब्लिक त्यांना ऍक्सेप्ट नाही करणार आहे, चांगल्या कलाकारांची डिमांड नाही करणार आहे, तर मग हे काम फक्त आता गव्हर्नमेंटच्याच हातात राहिलेलं. सरकारकडनं काय अपेक्षा आहे आता? जसा आताच हा विषय निघला की सामान्य पब्लिकमध्ये जर आयटम सॉंगचं रूप मिळाले लावणीला, मग त्यांना बघणारा वर्ग पण तोच, नवीन पिढी तेच लागते. आजकाल आपण वेब सिरीज बघतो, खूप काही गोष्टी बघतो, चित्रपटात पण बघतो. आता जुन्या चित्रपटात आणि आजकालच्या चित्रपटात जमीन आसमानचा फरक आहे. आधी जे खूप वाटायचं ते आता काहीच वाटत नाही बघण्यामध्ये. आधी म्हणजे आम्ही लहान असताना पिक्चरवरती जर समजा एखादा हिरो हिरोईनचा एखादा कुठला सीन आला की आम्हाला उठून पळवायचे, चला जा इथून. म्हणजे इतकं ते, म्हणजे दोन फुलं जरी असे आले आणि त्याच्या मागे हिरो हिरोईन जरी असे दिसले तरी ते खूप वाटायचं बघताना, की लाज वाटायची. आता कितीही काही दाखवलं तरी लोकांच्या नजरा मेल्यात. म्हणून कलाकारांचा जे म्हणजे पब्लिकचा जो टेस्ट झालाय तो बदललाय. म्हणून आता मला सरकारला असं सांगावं लागतं की हा टेस्ट जिवंत ठेवण्याचं काम फक्त सरकारचंच. लोककलाकार म्हणून, लोककलावंत म्हणून, लोकनृत्य जोपासना करणारे त्यांच्या काही संस्था आहेत, त्यांनी जर मानधन जर दिलं ना कलाकारांना चांगलं, तर त्यांना गरज नाहीये कुठे जाऊन असं स्वतःला, एक प्रकारे विकणंच झालं ते स्वतःला. कलाकार म्हणून जर आपण काही करायला लागलो स्टेजवरती पैशासाठी तर ते विकणं झालं. पण कलेची किंमत होईल तर आता ती गव्हर्नमेंट करून होईल, मला असं वाटतं. तुझा हा विचार सरकारपर्यंत पोहोचावा आणि तुझ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी सदिच्छा. आणि ते होईल, नक्कीच होईल. या स्तरावर तू आता उंच क्षेत्रावर आलेला आहेस. लहानपणी तू सांगितलं आई घरी जाऊन भांडायची लोकांशी, ज्यावेळेस तुला लोक हे करायचे, पण आता आईची भावना काय आहे थोडक्यात आईसाठी? ह्या प्रश्नाचं उत्तर खूप चांगल्या प्रकारे देऊ शकलो असतो, पण माझ्या आईला वारून 10 वर्ष झाली आहेत. सॉरी. हो. आणि पण तरी मी असं समजतो, माझी आई, तिचं स्वप्न माझं स्वप्न, माझं स्वप्न तिचं स्वप्न हे सेमच. समजा ती माझ्यासाठी भांडायची म्हणजे माझ्या कलेसाठीच भांडत असणार एक प्रकारे, की माझा मुलगा एक दिवशी करून दाखवणार तुम्हाला. आणि मला म्हणायची नेहमी, आशीर्वाद आहेतच तुझ्या बरोबर. जर तिला ते वाईट वाटलं असतं तर तिने मला टोकलं असतं की बघ तुझ्यामुळे मला इतका त्रास होतो, हे बंद कर, हे सगळं करणं. पण तिने मला तसं कधी केलं नाही. ती मला हमखास स्पर्धेला पाठवायची, मला अडवत नव्हती. माझ्यामुळे तिने त्रास काढला. तर तिचंही स्वप्न हेच होतं की माझ्या पोराने काहीतरी मोठं करून दाखवावा. आणि जर मी तिच्या देखत ह्या स्तराला आलो असतं तर ती खूप आनंदी असते. म्हणजे माझ्यापेक्षा कितीतरी पटीने तिला जास्त आनंद असता. मी कार्यक्रमात असताना माझ्या आईसोबत माझं काही जास्त बोलणं होत नव्हतं. मी बिझी, म्हणजे बाहेरचे कार्यक्रम आणि साधे मोबाईल त्यावेळेस लवकर चार्जिंग उतरायची. हा, माझ्या आईला ॲनिमिया वगैरे होता, किडनीमध्ये पण प्रॉब्लेम होता, लिव्हरमध्ये पाणी जमा झालं होतं, म्हणजे खूप प्रॉब्लेम झाले होते. हे सगळं तिने माझ्यापासून लपवून ठेवलं होतं की मी कष्ट करतोय. ज्यावेळेस तिचा लास्ट स्टेज होता त्यावेळेस ती डॉक्टरला अशी बोलली की मला डिस्चार्ज द्या आणि माझ्या मुलाला सांगू नका मला इतका प्रॉब्लेम आहे म्हणून. त्या एवढ्या काळामध्ये तिचं निधन झालं. हे असते आई ना. तर मी आता 1 वर्ष खूप रडलो आहे. समजा मला 1 वर्षानंतर मी स्वतःला हे केलंय, स्टँड केलंय, मी सगळं बंद केलं होतं. पण नंतर मी विचार केला की माझ्या आईचं स्वप्न मी जर पूर्ण नाही केलं तर कोण करणार? म्हणजे ती नाही आहे पण ती अधुरं स्वप्न घेऊन वारली. तिचं स्वप्न पूर्ण करणं हे माझ्या हातात. मग तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी वापस पुन्हा लावणी सुरू केली आणि पोहोचलो इथपर्यंत. आणि एक मी स्वतःला सांगितलं की माझी आई वारली हे मी समजणार नाही आता. बरोबर. मी असं समजलं माझी आई जिवंत आहे आणि तिचं प्रेझेन्स मला खरंच जाणवतं. ती माझ्या आसपास आहे आणि ती मला सपोर्ट करते एक प्रकारे, जसं ती आत्तापर्यंत करत आली होती. म्हणून मी तिच्या फोटोला अजूनही हार घालत नाही. आता खूप लोक बोलतील की
असं नाही तसं नाही घातला नाही, पाहिजे बरोबर. हार, पण मी तर तिला मृत समजतच नाही, समजतच मी नाही, का बरोबर तिच्या आहे. फोटोला हार घालून. ज्या वेळेस मी तिच्या फोटोला हार घालतो ना पूजेच्या दिवशी, त्यावेळेस मला रिअलाइज होतं की माझी आई वारली, म्हणून मी ते नाही करत. हम्म. आणि ढोलकीच्या सेटवर पण नेहमी असं व्हायचं की आपण स्टेजच्या पाया लागतो, सगळ्या देवदेवतांना स्मरण करतो की मला शक्ती द्या. एवढं सगळं व्हायच्या आधी मी माझ्या आईचं स्मरण करायचं आणि म्हणायचं आई माझी रक्षा कर, मी एवढंच बोलायचं. आणि एक कलाकार होते नागपूरचे, ते पण मला म्हणायचे की तेरी माँ को तू याद कर सबसे Yes. पहिले. मग मी माझ्या आईला नमस्कार करायचो, नंतर म्हणायचो मला किती काही अडचणी आल्या स्टेजवरती तर ते तू सांभाळ, हे तुझं स्वप्न आहे, माझ्यापेक्षा मोठं स्वप्न तुझं आहे, ते हे तूच सांभाळ. मग ती खरंच तिची एनर्जी माझ्यात राहायची. अगदी आणि जरी मी स्टेजवरती काय गडबडलो ना तर तिच्या त्या आशीर्वादामुळेच मला वाटते ती गडबड सुद्धा माझी प्लस पॉईंट होऊन पुढे आलेली आहे. म्हणजे कधी कुणी पकडू नाही शकलं की शुभम कुठेतरी गडबड केली. बरोबर शुभम नाही. असं समजतो की ती जर आत्ता असती तर तिच्या आनंदाची सीमा नसते. तू खरं तर सगळ्यांसाठी प्रेरणा आहेस. तर या क्षेत्रात आपलं करिअर करणाऱ्या तरुण मुला मुलींसाठी काय सांगशील? मुळात कसं झालं आता खूप इझी नाही आहे आता पण कला क्षेत्रामध्ये करिअर करणं आता खूप कठीण झालंय. जिकडे तिकडे सोशल मीडियाचा जमाना आहे. हो हो. जो प्रसिद्ध आहे त्याला काम जास्त आहे हम्म. माझ्या मते तरी. जो प्रसिद्ध नाही आहे त्याला काम खूप कमी आहे. हम्म. आणि जे या क्षेत्रात उतरू इच्छितात लावणी क्षेत्रात तर त्यांचा पाया फक्त कलेकड नसून सुद्धा त्यांचा बिझनेसमध्ये किंवा त्यांच्या Right. शिक्षणामध्ये कुठेतरी ते एक साईड बाय साईड काहीतरी कमाई त्यांची चालू असली पाहिजे. हो हो. आणि खूप कठीण आहे हे सगळं दोन्ही मॅनेज करणं. कारण माझी शाळा लवकर का सुटली की मी पूर्ण वेळ शाळेला देऊ शकत नव्हतो. हां. 8वी पर्यंतच माझं शिक्षण झालेलं आहे, त्यापुढे मी शिकलो नाहीये. आता मी करेल इथून पुढे कंटिन्यू, पण ते पॉसिबल नव्हतं माझ्यासाठी. बरोबर. मी कमवावं, शाळेत जावं की काय. आता शाळेतले लोक कितपत सपोर्ट करणार आहे तुम्हाला की हम्म. चला महिन्यातून आठवडाभर तू 9 तास. हम्म. मग नेहमीच जर मी बाहेर असलो तर मला कुठली म्हणजे नाही, प्रेझेंटीच कुठे नाही ना. तुम्ही शाळेत शिकलाच नाही तर तुम्हाला काय भेटणार आहे. मग ते सुटली माझी शाळा एका प्रकारे. मी म्हणजे एक की एवढं बेकार दिवस आला की मग मला ते म्हणजे पोट भरण्यासाठी शिक्षण सोडावं लागलं. सोडावं थोडक्यात लागलं. असं हा, झालं. कारण की त्या वयात कोणी सपोर्ट करणार Support नाही. करणार माझ्या आईकडून काय होणार. शेवटी ती भांडे घासायची लोकांच्या घरचे, किती काय करणार आहे. काही तिचा जॉब वगैरे नव्हता. हम्म. मग ते हे सांगेल त्या आत्ता जे क्षेत्रात येणारे. आणि आता आवड खूप वाढली आहे लोकांची लावणीबद्दल. आणि लावणी जशी जशी आता चांगले कलाकार सांगतात, कळवतात आणि पारंपरिक दृष्टिकोनातून पण करणारे मला वाटतं पुरुष वर्ग खूप येतोय आता हो लावणीकडे हो. स्त्रियांपेक्षा. स्त्रियांना पण खूप आवडतं. पण जर करिअर म्हणून जर या क्षेत्रात उतरायचं तर तुमचा दुसरीकडे पण पाया मजबूत असला पाहिजे. राईट. आणि हे कलाक्षेत्र असं आहे चले तो चांद तक नाही तो रात तक. म्हणजे तुम्हाला जर यश मिळतंय ना तर मिळणार, पण त्याला मला वाटतं कठीणाई खूप होणार. इझिली तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी येणार नाहीत. राईट. तर त्यांना हेच सांगेल की लगेच सगळं सोडून लावणीत घुसू नका किंवा कुठल्याही कलाक्षेत्रात घुसू नका. तर हळूहळूच म्हणजे जे काय आहे आधी हे मजबूत ठेवा. जे तुमचं ऑलरेडी मजबूत आहे ते सोडू नका जोपर्यंत हे मजबूत होते. मग नंतर तुम्ही तुमची चॉईस आहे तुम्हाला कशात पुढे जायचं. तुला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. खूप मोठा हो, त्यावेळेस पण आम्हाला लक्षात ठेव. हो 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 नक्कीच. शेवटी प्रेक्षक आणि तुमच्यासारखे लोकच कलाकाराला पुढे नेतात. आणि मला फिल्मी मराठीला वेळ दिल्याबद्दल मनापासून तुझे आभार. आणि खूप मोठा होशील हे आशीर्वाद पण आहे. थँक्यू सो मच.